नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी अप्पासाहेब मोहोरकर। व्हिडिओचा विषय आहे 29 ऑगस्टला म्हणजे उद्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण करणार आहेत। गेल्या काही महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता, मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही मराठा समाज बांधवाला घेऊन मुंबईत येऊ आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करू। त्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे 27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून निघाले आणि ते आता मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटलांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत। त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे जे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत, उपोषण करणार आहेत, त्यासाठी पोलिसांनी काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत। जरांगे पाटील यांना 29 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानात नियम आणि अटीसह आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे। आता यामध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून नेमक्या कोणते नियम आणि कोणत्या अटी लावण्यात आल्या आहेत ते आपण पाहूयात। यामध्ये मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्टेशननं मनोज जरांगे पाटील यांना 5000 आंदोलकांसह 29 ऑगस्टला एकाच दिवसाची परवानगी दिली आहे। म्हणजे मनोज जरांगे पाटील हे फक्त 29 ऑगस्टला एक दिवसच आंदोलन करू शकतात आणि त्याची वेळ असणार आहे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तर दुसरीकडे शनिवार, रविवार आणि शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतंही आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर करता येणार नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असलेल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलिसांच्या सल्ल्याने करावी लागेल। कारण आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे निघालेले आहेत, त्यांच्यासोबत हजारो वाहनांचा ताफा आहे। मात्र याच वाहनांची पार्किंग ही पोलिसांच्या सल्ल्यानुसार करावी लागणार आहे। तर काही आंदोलकांची वाहनं ही ईस्टर्न फ्रीवेवरून वाडी बंदरापर्यंत येतील। त्यानंतर मुख्य नेत्यासोबत म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 5 गाड्यांचा ताफा हा आझाद मैदानामध्ये प्रवेश करेल। तर बाकीच्या गाड्यांची पार्किंग ही पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणीच करावी लागेल। या गाड्या पोलिसांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी उभ्या कराव्या लागतील। पोलिसांनी पुढचा नियम असा घालून दिला आहे की आंदोलनामध्ये जास्तीत जास्त 5000 लोक सहभागी होऊ शकतात। त्यासाठी आझाद मैदानाची 7000 चौरस मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांना सामावून घेऊ शकते। तर याच दिवशी इतर आंदोलकांनाही आंदोलनाची परवानगी दिली असल्यानं त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत। आता मनोज जरांगे पाटील यांनी जर आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं, यावेळी त्यांना कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढता येणार नाही असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनिक्षेपण, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणं याचा वापर त्यांना करता येणार नाही। आंदोलनाची परवानगी सकाळी 9 ते सायंकाळी 6 याच वेळेमध्ये आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा आंदोलक असतील यांना आझाद मैदानावर थांबता येणार नाही। तर दुसरीकडे आंदोलनाच्या जागेमध्ये स्वयंपाक करणं, कचरा टाकणं यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी मनोज जरांगे पाटील जेव्हा त्यांनी बैठका घेतल्या, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या सभा झाल्या, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची रॅली निघाली, तेव्हा त्या ठिकाणी मराठा बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र आझाद मैदानावर अशा प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पोलिसांनी नकार दिला आहे आणि अशी व्यवस्था त्या ठिकाणी करता येणार नाही। आझाद मैदानावर कोणालाही कचरा टाकता येणार नाही। दुसरीकडे आंदोलनाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या गणेश उत्सव सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, नागरिकांना किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे। कारण सध्या गणेश उत्सव सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी देखील मनोज जरांगे पाटील यांना घ्यावी लागणार आहे। तर या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनामध्ये लहान मुलं असतील, गरोदर स्त्रिया असतील किंवा वृद्धांना देखील सहभागी करू नये अशी विनंती पोलिसांनी जरांगे पाटलांकडे केली आहे। आता हे सगळे नियम आणि अटी वाचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि यावर बोलताना ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना आंदोलनाला परवानगी देण्याचे अधिकार आहेत। त्यांनी जर एकाच दिवसाची परवानगी दिली असेल तर एका दिवसामध्ये ते आमच्या मागण्या मान्य करू शकतात। तेव्हा आम्ही गुलाल उधळू, त्यांना हार घालू आणि मुंबईतून परत जाऊ। देवेंद्र फडणवीस यांनी जर आमच्या मागण्या एका दिवसात मान्य केल्या तर मराठा समाज त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले। तर दुसरीकडे आम्हाला विठीस धरून आमच्या आंदोलनाला परवानगी न देता आम्हाला वेगवेगळे नियम आणि अटी लावत जर असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुद्दामहून मराठा समाजाला अंगावर घेत आहेत।
आणि त्यांना जर असं करायचं असेल तर त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आता उद्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। पोलिसांनी जे नियम घालून दिले आहेत, ज्या अटी त्यांना घालून दिल्या आहेत, त्याचं पालन होईल का आणि मनोज जरांगे पाटील हे किती दिवस मुंबईमध्ये थांबतात आणि सरकार त्यांच्या मागण्या कधी मान्य करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।